नमस्कार मित्र, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण जे बोलणार आहोत ते अडाणींचा आज जो अ, वृत्तपत्रामध्ये एक लेख आलेला आहे. त्या लेखाला अनुसरून मी काही त्याचं विश्लेषण तयार केलेलं आहे. सो त्या विश्लेषणाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तुम्हाला आठवत असेल आजपासून साधारणतः वर्षभरापूर्वी अ, अचानक न्यूज मीडियामध्ये, वृत्तपत्रांमध्ये मोठे-मोठे रकाने पहिल्या पानावर छापून यायला लागले, की हिडनबर्ग रिपोर्ट. आणि त्या हिडनबर्ग रिपोर्ट आला, त्याच्यात त्याने अडाणींबद्दल काहीतरी उलट-सुलट लिहिलं आणि त्या उलट-सुलट लिहिण्यातनं अचानक शेअर मार्केट गडगडायला लागलं, पडायला लागलं आणि अडाणींबद्दल एक संभ्रम आणि शंका निर्माण करण्यात आली. आणि त्याच माध्यमातनं, त्याच अनुसरून प्रतिपक्षाने म्हणजे काँग्रेस आणि इतर लोकांनी लोकसभेमध्ये खूप प्रश्न विचारणं सुरू केलं. त्यातून सध्याच्या सरकारचे आणि अडाणींचे संबंध आहेत, ते त्याला पाठीशी घालतायत, अशा प्रकारचे गंभीर आरोपही करण्यात आले. आणि अडाणींचे सगळ्याच कंपन्यांचे भाव भयानक गडगडले. तर हा जो हिडनबर्ग रिपोर्ट होता, हा नेमका काय होता? आणि त्यातून आज 1 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? तो हिडनबर्ग रिपोर्ट खरोखरच खरा होता का? माझं वैयक्तिक मत आहे की नाही. हे कसे ब्लॅकमेलर टाइप लोकं असतात ना समाजामध्ये, हे कॉर्पोरेट ब्लॅकमेलर टाइप लोकं आहेत. ह्या हिडनबर्गने अशाच प्रकारे अमेरिकेमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांबद्दल असेच रिपोर्ट देऊन संभ्रम तयार करून ती कंपन्या पाडल्या, त्यांचे भाव पाडले आणि त्या माध्यमातनं जेव्हा भाव अगदी खाली पडले, तेव्हा भरपूर त्या रेटला, कमी रेटला त्यांचे खूप शेअर्स उचलायचे. हा त्यांचा, किंवा आधीच शॉर्ट सेलमध्ये बसायचं आणि मार्केट पाडायचे आणि मग खाली त्याला कव्हर करायचं, त्याच्यातनं नफा कमवायचा. अशा प्रकारचा हा बिझनेस आहे. बरं, हिडनबर्गची वैयक्तिक कॅपॅसिटी आहे का हो अशी, की तो इतकी मोठी कंपनी पाडून इतकी त्याच्यात गडगंज इन्व्हेस्टमेंट करेल किंवा त्याला शॉर्ट सेलमध्ये बसेल? तर नाही. हिडनबर्ग हा फक्त चेहरा आहे, एक माध्यम आहे. याच्या मागे जगातल्या खूप मोठ्या शक्ती आहेत. तुम्ही जॉर्ज सोरोसचं नाव ऐकलं असेल. हा जॉर्ज सोरोस जगातला अतिशय मोठा, अतिशय श्रूड असा चतुर व्यक्ती आहे. याचं कामच आहे की जगभरात अस्वस्थता निर्माण करायची, अशांतता निर्माण करायची. कारण की या माणसाच्या फार्मास्युटिकल कंपन्या याच्याच आहेत, ॲम्युनिशन बनवणाऱ्या कंपन्या याच्याच आहेत, मशीन गन्स, गोळे बारूद, मिसाईल्स अशा अनेक गोष्टी बनवणाऱ्या कंपन्या या माणसाच्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत जगात अशांतता निर्माण होणार नाही, युद्ध होणार नाहीत 2 देशांमध्ये, तोपर्यंत याचा माल विकला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला वाटतं की लोकांनी जास्तीत जास्त आजारी पडावं. प्रत्येकाला वाटतं की यांच्याकडे त्रास व्हावा. अगदी त्याच प्रकारे ह्या माणसालाही असं वाटतं की जगात अशांतता निर्माण झाली तर याचे युद्धसामग्री जी हा बनवतो ती विकली जाईल, किंवा रोगराई पसरली तर याचे फार्मास्युटिकलचे जे बिझनेस आहेत ते जोरात चालतील. आणि ह्या माणसाचं नाव फक्त ह्याच बाबतीत नाही, तर यांचं नाव अनेक बाबतीत येतंय. आत्ता जो भीषण एक साथ येऊन गेली, ज्याच्यात अख्खं जग भरडलं गेलं आणि ज्याच्यात अनेक लोकं अनएम्प्लॉईड झाले, कामं गेली, धंदे बंद पडले. तो कोरोना विषाणू ज्या लॅबमध्ये बनवल्या गेला, त्या लॅबमध्ये जिथे बनवल्या गेला किंवा त्या कंपनी जी कोणी बनवला, जिथे कुठे झालं, त्यामागे पण यात सोरोसचा हात आहे. असं माझं वैयक्तिक मत नाही आहे, पण जे काही
प्रसार माध्यमातनं मोठ्या मोठ्या विश्लेषणातनं फक्त भारतीय मीडिया नाही तर वेस्टर्न वर्ल्डचे जे मोठे मोठे वृत्तपत्र समूह आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, त्याच्यातनं सुद्धा यावर चर्चा झाली आणि त्याच्यातनं सगळीकडे याच माणसाचं नाव समोर आलेलं आहे. सो ह्या सगळ्या माहितीवर आधारित मी माझं एक मत बनवलेलं आहे. सो ह्या माणसाने हे सगळं करवलं. अशीच एक बातमी मध्ये आली होती, पेपरमध्ये सगळ्यांनी वाचली असेल, फक्त कोण किती लक्ष देतं याच्यावर हे असतं की याच सोरोसने $8 बिलियन हे फक्त भारतासाठी राखून ठेवलेत आणि ते भारतात त्याला खर्च करायचेत आणि त्याला काहीही करून ही जी गेले 9 वर्ष भाजपची सरकार जे अगदी छान काम करते आहे आणि विकास जोरात आहे, भारताचा खरोखर विकास होतो आहे, जगभरात त्याचं नाव होतं आहे, जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था भारत होते आहे आणि एक मोठा दबदबा निर्माण झालेला आहे जगभरात. हा त्यांना नको आहे. त्यांना भारतात अशांतता हवी आहे आणि म्हणून त्याने हे $8 बिलियन हे भारतात खर्च करायचा निर्धार केला आहे आणि केलाही आहे. ऑलरेडी केले असतील, त्याने पैसे वाटलेही असतील. आता हे भारतातली व्यक्ती फितूर झाल्याशिवाय शक्य आहे का हो? तर नाही. त्यामुळे त्याने भारतातले आपले जे विरोधी पार्टी आहे सगळ्यात मोठी, त्यांनाच त्याने हाताशी धरलं आहे. त्याशिवाय अनेक समाजकंटक जे आहेत त्यांना हाताशी धरलं आहे, जेणेकरून भारतात सर्व प्रकारचे वाद तयार होतील. आरक्षणावरनं विवाद, राज्यांच्या सीमेवरनं विवाद, धर्मावरनं विवाद, 2 वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये विवाद, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विवाद यांना उभे करायचे आहेत आणि भारताला खंडित करून तुकड्यांमध्ये वाटायचं आहे. सो भारत तेरे टुकडे होंगे गँग जी होती टुकडेवाली, ही पण त्याचाच एक पार्ट आहे. कारण की जे लोक 45 वर्ष वयापर्यंत शिकतायत, जे अजूनपर्यंत पासच होऊ शकले नाही वयाच्या 45व्या वर्षानंतर, ते अचानक इतके श्रीमंत कसे होतात काही काम न करता? हा प्रश्न आहे. त्यांच्यावर कुठून पैसा येतो? त्यांना कोण इतकं मीडियामध्ये ठळक माथ्याने समोर आणतं? त्यांच्या स्टेटमेंट्सला अगदी ग्लॅमराईज करून समाजापुढे कसं आणण्यात येतं? एक ज्या माणसाला कुणी ओळखत नाही अशा माणसाला सडन हिरो म्हणून आणून त्याला सगळी प्रसारमाध्यमं त्याला हिरो बनवतात. हा प्रश्न गंभीर आहे आणि याच्यात साशंकता येणारच. आणि याच धर्तीवर तुम्ही आत्ता भारतात बघता आहात की सध्या मणिपूरमध्ये वाद निर्माण करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात आरक्षणावरनं एक वेगळा वाद तयार करण्यात येतोय. जाट आंदोलन आहे, धनगर आंदोलन आहे, मराठा आंदोलन आहे, असे अनेक आंदोलनं आहेत. आता बघा, खूप चांगली गोष्ट झाली आहे काल की मराठा आरक्षणाला संमती दिल्या गेली आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आणि तो देण्यात येणार आहे. ही जी व्यक्ती ज्याने कोणी प्रयत्न केले तो अगदी एका छोट्याशा गावातनं येऊन आज मोठा हिरो आहे आज मराठा आरक्षणाबद्दल. लगेच विरोध करणारे कोण आहेत? तर त्यांचेच लोक आहेत. आज या सगळ्या आरक्षणाला कडाडून विरोध केलेला आहे तो छगन भुजबळांनी. तो आपण ह्या सगळ्याबद्दल का बोलतोय मी की याची पार्श्वभूमी अशी आहे की इन जनरल हा हिडनबर्ग रिपोर्ट जो आहे हा अशाच एका टूलकिटचा भाग आहे आणि ह्या टूलकिटमधनं त्यांना आज भारतातले मेजर उद्योग आहेत जिथे सरकारी टेंडर्स निघतात, ते सगळ्या टेंडर प्रक्रियामध्ये भाग घेऊन कोटेशन देऊन त्याच्यातनं ह्या कंपन्यांना कामं मिळतात आणि ती करोडो अब्जोंमधली कामं आहेत ज्याच्यातनं भारताचा विकास घडणार आहे. आता ह्या लोकांना तो नको आहे.
कारण की तुम्हाला माहिती आहे का नको आहे. तर एक सिंपल उदाहरण देतो. मुंद्रा पोर्टवर 500 कोटी 1000 कोटीचे ड्रग्ज सापडले. जे मुंद्रा पोर्ट अडाणीकडे आल्यानंतर तिथे ड्रग्ज सापडायला लागले, त्याच मुंद्रा पोर्टवर आधीच्या सरकारमध्ये असे अनेक एअरपोर्ट्स आणि असे अनेक पोर्ट्स, सी पोर्ट्स हे परदेशी कंपन्यांच्या ताब्यात होते. आणि त्यावेळेस राजरोसपणे, सुरक्षितपणे हा एवढा मोठाला ड्रगचा साठा भारतात सोप्या रीतीने मार्गाने यायचा आणि तो इथे सप्लाय व्हायचा. हे त्यांना नको आहे. भारतातली ग्रोथ त्यांना नको आहे. म्हणून अडाणीला पाडायचं, अडाणीचे शेअर गडगडवायचे, अडाणीच्या कंपन्या बुडवायच्या, अंबानीच्या विरोधात बोलायचं, टाटांच्या विरोधात बोलायचं, महिंद्राच्या विरोधात बोलायचं, इन्फोसिसच्या विरोधात बोलायचं. का तर या भारतीय कंपन्या आहेत. जर मेक इन इंडिया खाली भारतीय कंपन्या जर प्राधान्य दिलं आहे आणि भारतीय कंपन्या जर श्रीमंत होत आहेत, भारतीय कंपन्यांचं नाव इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातं आहे, त्यांचं काम वाखाणल्या जातं आहे, त्यांचे शेअर बाजारात नाव चांगलं आहे, त्यांचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत, इतकं सगळं असताना अचानक या कंपन्यांच्या विरोधात इतकं का? आजपर्यंत कुणी कोलगेट, पामोलिव्ह, जॉन्सन अँड जॉन्सन, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या अशा अनेक कंपन्या आहेत, ब्रुक बॉन्ड आहेत, ज्या आजही ईस्ट इंडिया कंपनीच्या नावावर आहेत ओरिजिनल. त्या कंपन्यांनी करोडो रुपयांचा प्रॉफिट कमवला आणि त्याच्यातला मोठा भाग परदेशात पाठवलेला चालतो. पण भारतीय कंपन्यांनी जर श्रीमंत झाल्या, करोडपती झाल्या, अब्जोपती झाल्या, भारतीय उद्योगपती जर वर आले, तर ते यांना नको आहे. आजपर्यंत असा विरोध, असे कुठले रिपोर्ट एकाही परदेशी कंपन्याबद्दल, वेस्टर्न कंपनीबद्दल, भारतात ज्या काम करतात त्यांच्याबद्दल कधीही कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेला नाही. आधीच्या सरकारमध्ये त्यांना पूर्णपणे छूट देण्यात आली, त्यांना बेनिफिट देण्यात आले, तरीही त्यांना त्यांच्याबद्दल प्रश्न नाही विचारायचा. पण पातंजलीवर मात्र प्रश्न विचारायचा. कारण की एक पंचा घालणारा, भगवा पंचा घालणारा साधू करोडपती कसा बनू शकतो? का बनावं? त्याला अधिकारच नाही. कारण की ही जी ठेकेदारी आहे समाजाची, उद्योग जगतीची, ही फक्त मोठ्या पाश्चात्य लोकांकडेच राहावी, भारतीय माणसाने श्रीमंत बनूच नये, ही जी मानसिकता आहे, त्याच मानसिकतेतनं हिडनबर्ग रिपोर्ट आलेला आहे. आणि आजच्या पेपरमध्ये लोकमतने जे छापून आणलेलं आहे त्याच्यात अडाणीचं वैयक्तिक त्याने हे टाकलेलं आहे, मत टाकलेलं आहे की 1 वर्षापूर्वी काय घडलं, कशा प्रकारे शेअर बाजारात गडगडवण्यात आलं, कशा प्रकारे त्याच्यातनं शॉर्ट सेलिंगमधनं करोडो रुपये कमवण्यात आले आणि कसे कमी रेटने शेअर घेतल्यामुळे अनेक शेअर्स घेऊन ह्याच पाश्चात्य कंपन्यांनी ते शेअर घेतले आणि जसं उंदीर बिळातनं शिरून घरातनं चोरी करतो त्याच प्रकारे या कंपन्यांमध्ये मागच्या दाराने शिरायचं आणि या कंपन्यांना, भारतीय कंपन्यांना नुकसान पोहोचवायचं, ही त्याच्या मागची मानसिकता आहे. शेअर मार्केट खरोखर गडगडलं होतं का? तर हे कृत्रिमरित्या गडगडवलं होतं. बरं, पेपरमध्ये न्यूज येतात की 60 लाख कोटीचं गुंतवणूकदारांना नुकसान. माझं म्हणणं आहे, खरोखर नुकसान किती होतं हा डेटा जेव्हा समोर येईल तेव्हाच कळेल. सेबीलाच माहिती असेल ते कदाचित, पण बऱ्यापैकी हा आभासी नुकसान असतं. कारण की एखादा शेअर पडला, माझ्याकडे जर एखादा शेअर 1000 रुपयाचा आहे, तो 500 वर आला, मी जर तो 500 ला विकला तर मला 500 रुपये नुकसान आहे ना. पण मी जर तो विकला नाही आणि उलट 500 रुपयावर मी अजून 100 शेअर विकत घेतले समजा, तर उद्या तो शेअर परत 1000वर येणार. बरं, प्रॉफिट जरी आला तरी मला प्रॉफिट मिळालाय का? 1000 रुपये, 500चा शेअर 1000 झाला तर नाही. मी जर तो 1000ला विकला 500चा शेअर तर मला प्रॉफिट. हे आभासी आणि नुकसान आणि आभासी नफ्याचं जे गणित असतं हे फार महत्वाचं असतं. असाच या आभासी तोटा निर्माण करायचा, आभासी
कृत्रिमरित्या शेअर पाडायचे, भारतामध्ये अशांतता फैलवायची, उद्योजकांमध्ये भीती निर्माण करायची. एकूणच हा सगळा प्रकार ह्या मागणं आहे. यावर मी आज लेखही लिहिला आहे. तो लेखही मी प्रसिद्ध केलेला आहे. तोही तुम्हाला वाचायला मिळू शकतो. पण त्या बेसवरच आज या विषयावर बोलायला मला लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओने बोलवलं आणि माझं जे एक वैयक्तिक मत आहे या सगळ्या गोष्टींवर ते मी तुमच्यासमोर मांडतोय की हिडनबर्ग रिपोर्ट एक खोट्या प्रकारे खोडसाळपणे बनवलेला रिपोर्ट होता. याच्यातनं फक्त भारतीय हा फक्त अडाणीवर आघात होता का किंवा अडाणीवर एकट्यावर हल्ला होता का? नाही, एकट्या अडाणीवर नव्हता. याच्यातनं अख्खी भारताची अर्थव्यवस्था कोलमडवायची यांची इच्छा होती. आणि हाच प्रकार याच सोरोसने अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात यशस्वीपणे पार केला आणि तिथे ब्लॅक अँड व्हाईटची एक अशी दंगल घडवून आणली आणि त्या दंगलीच्या माध्यमातून अमेरिकेसारख्या देशामध्ये डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध एक अतिशय भयानक निगेटिव्हिटी पसरवण्यात आली आणि त्याच्यातनं ते सरकार पाडलं गेलं आणि तिथे त्यांच्या सोयीचा, त्यांच्या मताचा आणि त्यांच्या या सगळ्या कृत्यांना साथ देणारा असा नवीन अमेरिकेचा प्रेसिडेंट बायडेन निवडून आला. आता तुम्हाला यामागची एक अजून गंमत सांगतो. तुम्हाला एक हा अभ्यास तर्क जर जोडले तर कसं मजा येते बघा. एक वेळेस अशी होती की भारतात मोदी, अमेरिकेमध्ये ट्रम्प, इस्रायलमध्ये नेतन्याहू, चीनमध्ये शिनपिंग आणि रशियामध्ये व्लादिमीर पुटिन, हे 5 लोक जगातले जे अतिशय शक्तिशाली नेते आहेत यांनी एकत्र येऊन जगामध्ये शांतता आणण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर ती जी 3-4 वर्ष होती जगामध्ये कुठेही युद्ध सुरू नव्हतं, कुठल्याही प्रकारचे बंड सुरू नव्हते, कुठल्याही प्रकारची कुरापत सुरू नव्हती. आणि जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पडले आणि बायडेन साहेब आले आणि बघा सुरुवात झाली सगळ्यात पहिले युक्रेनपासनं. युक्रेनचा सुरू झाला, मग लगेच अमेरिकेने हमासला सपोर्ट केला आणि हमासकडनं इस्रायलवर हल्ला करवला. लगेच इराण बरोबर सुरू झालं, लगेच त्याच्यात आता इराणकडनं आता पाकिस्तानवर हल्ले सुरू झाले, लगेच चायनाची तायवान बरोबर प्रकार सुरू झाले. हा सगळा प्रकार शंकास्पद आहे. हा सगळाच प्रकार माझं वैयक्तिक असं मत आहे की हे सगळं घडवून आणण्यात येत आहे. कारण की जर हे युद्ध घडले नाही, ही जागतिक अशांतता जर फैलली नाही, पसरली नाही, तर ह्या मोठे जे उद्योजक आहेत, जे शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांमध्ये आहे किंवा असे मोठे मोठे कोरोनासारखे जर प्रादुर्भाव झाला नाही जगामध्ये आणि रोगराई पसरून जर लोक भीती निर्माण झाली नाही, तर यांचे धंदे चालणार नाहीत. खरं म्हणजे जागतिक शांतता ठेवून सुद्धा वेगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये आपल्या देशाला वर आणता येतं. पण सूडबुद्धी आणि विनाशकाले विपरीत बुद्धी ह्या दोघांमधनं हे लोक विचित्र वागतात आणि असं जागतिक स्तरावर अशांतता निर्माण करायची. आणि त्याच्यातलाच हा एक छोटा पार्ट आहे जो हिडनबर्ग रिपोर्ट आला अडाणी विरुद्ध आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा प्रयत्न केला. लगेच शेतकऱ्यांचं बंड झालं, त्याला लगेच ती ग्रेटा थनबर्ग सारखी एक क्षुल्लक काहीतरी अरोगंट बोलणारी मुलगी त्याच्यात काहीतरी बोलते. ती रिहाना जी सिंगर आणि डान्सर आहे, जिला राजकारणातला अ की ढ कळत नाही, ती भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल कैवार दाखवते. हे सगळे कारण की त्यांना ग्रेटा थनबर्ग आणि रिहाना सारख्या लोक हे पैसे घेऊन काम करणार आहेत. हे कुठलेही नट-नट्या जे आहेत सिनेमातले, जे पाश्चात्य जगातले असो की भारतातले असो, यांना पैसे द्या, हे तुमच्यासाठी वाटेल ते बोलतील. कारण की यांना ते काय बोलतायत त्याच्यातला काही रस नसतो, त्यांचं कळतही नसतं, फक्त बोलायचं म्हणून बोलतात हे लोक. सो हा सगळं प्रकरण असं आहे. त्यामुळे मित्र हो,
प्रसारमाध्यमांमधनं किंवा न्यूजपेपरमधनं अचानक एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असं संभ्रम निर्माण करण्यात येतोय, त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्यात येते आहे. भारताबद्दल एक आर्थिक नाकर्तेपणा किंवा आर्थिक निगेटिव्हिटी शो केली जाते आहे. तर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण की पेपरमध्ये छापून येणारं आणि तुम्ही जे 24 तास न्यूज बघतात त्याच्यात 24 तास जे जोरजोरात ओरडून जे अँकर्स बोलत असतात त्याच्यामागे सत्यता किती हे तपासा. कारण की सत्याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि खोलावर शिरला तर तुम्हाला कळेल की हा उगीच राईचा पहाड बनवण्यात येतो. याच्यातनं उगीच जे काही नाही आहे त्याच्यातनं एक ब्रेकिंग न्यूज उभी करायची आणि आपला चॅनल जास्तीत जास्त बघावा लोकांनी, ही त्याच्या मागची धडपड असते. सो प्रत्येक गोष्टीवर विचार करू नका आणि स्वतःचं मत बनवायच्या आधी ते पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो त्याचा खोलवर अभ्यास करा. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की याच्यातली सत्यता काय आहे. मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी या विषयावर बोललो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा लाईनलाईटचा जो क्रिएटिव्हचा जो चॅनल आहे हा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच आम्हाला एनकरेज करा. पुढेही काही विषयावर मी बोलायला जेव्हा हे लोक बोलवतील मी नक्की येईन आणि माझं मत मांडेन. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्वतःच्या डोळ्यांवर, स्वतःच्या कानावर आणि स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून काम करा. नमस्कार.